अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर पुरेसे पाणी, पुरेशी जमीन आणि पुरेसे भांडवल असूनही समाधानकारक शेती झाली नाही. तोट्यात शेती किती वर्षे आणि का करायची असा प्रश्न पडला. याचाच अर्थ कुठेतरी मोठी चूक होतीये हे जाणवलं. सुस्था भवन्तु कृषका धनधान्य समान्विता. सर्व शेतकऱ्यांना सुख समृद्धी व आरोग्य लाभो. ज्याला लोकांचे कल्याण करण्याची प्रेरणा आहे, जो हुशार व कार्यक्षम आहे, अशांनीच शेती करावी. असमर्थ शेतकरी शेवटी स्वतःला दरिद्री बनवतो. मुनी पराशर. नमस्कार. कृषक आश्रमात आपले स्वागत आहे. कृषी ही एक जीवन पद्धती म्हणून ज्यांनी स्वीकारली आहे, अशा सर्वांसाठी कृषक आश्रम आहे. वेगवेगळ्या कृषी पद्धतींचा परिचय, तंत्रज्ञान व विज्ञानाच्या गती अधोगतींशी ओळख आणि कृषीविषयक विविध विषयांवरील संवादासाठीची एक जागा म्हणजे कृषक आश्रम. भारत हा खूप प्राचीन काळापासून कृषीशास्त्र परंपरा असलेला देश आहे. हजारो वर्षांपासून कृषीविषयक निरीक्षणे, परीक्षणे आणि त्याच्या नोंदी सर्व आजही उपलब्ध आहेत. मुनी पराशरांनी लिहिलेले कृषी पराशर, सुरपाल लिखित वृक्षायुर्वेद, मिश्र चक्रपाणीचा विश्ववल्लभ, चावुंडरायाचे लोकोपकार, हंसदेवचे मृगपक्षी शास्त्र, कश्यप ऋषींचे कश्यपीय कृषी सूक्ती, दारा सुखोचे नुस्खा दर फन्नी फलाहत, कृषी गीता असे कृषी विषयाचे अनेक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी शेती कशी करावी यावर सूचना बरेच जण देतात, पण त्याप्रमाणे स्वतः शेती कोणीच करून दाखवत नाही. त्या सूचनांचा उपयोग काय? त्यातील काही कदाचित तांत्रिकदृष्ट्या बरोबर असतीलही, पण त्या व्यवहार्य नसतात. 2500 वर्षांपूर्वी कृषी पराशर या शेतीविषयीच्या ग्रंथात मुनी म्हणतात, ज्याला स्वतःला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव नाही, पण स्वतःला शेती तज्ञ म्हणवतो, त्याचे शेतीविषयीचे ज्ञान व्यर्थ होय. आपण कसे राहतो, कसा पेहराव करतो, कोणत्या भाषेत बोलतो, नागर आहोत का ग्रामीण, जीवनमान कसे आहे, हे मानवी विकासास पडणारे मूलभूत प्रश्न नाहीत. कारण मानवाचा विकास हा तो काय खातो यावर अवलंबून आहे. मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी लागणारे अन्न आणि मानवास उपयुक्त ठरणारे अन्न यात मूलभूत फरक आहे, हे लक्षात घ्या. ज्या अन्नामुळे मानव विकास साधता येईल अशा अन्नाचे आपण आद्य निर्माते होतो. आज देखील आपण परत तसे निर्माते होऊ शकतो. म्हणूनच खरोखरच आपल्या परंपरेमध्ये काय त्याज्य आहे व काय शाश्वत आहे यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. तात्पुरत्या परिणामांना स्वीकृती देऊन दीर्घकाळच्या धोरणांना मात्र तिलांजली देणे म्हणजेच आपल्या भावी पिढीचे भविष्य धोक्यात घालणे आहे. इथे बायोगॅसची निर्मिती होते. त्यातून मिळणाऱ्या स्लरीवर पुन्हा प्रक्रिया केली जाते. माती परीक्षणानंतर जमिनीच्या पोतानुसार ती टाकली जाते. जैविक साधनांनी भरून काढली जाते आणि जमिनीचा पोत कायम राहील याची काळजी घेतली जाते. कारण आपण जे अन्न खातो ते अन्न कोणत्या प्रकारच्या जमिनीतून आपण घेतले आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. शाश्वत पद्धतीत जर शेती व्यवस्थित होत असेल
तर आपल्या भावी पिढीपर्यंत आपण ती पद्धत पोहोचवली पाहिजे. आपल्याला जमीन राखली पाहिजे. जे दुःख अजून उत्पन्न झालेले नाही ते आपल्याला टाळले पाहिजे. आपल्याकडे काय आहे हे जाणले तर जे नाही ते मिळवता येईल. डोसका डोलतया पिक बोलतया